हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. स्वतःला ओळखा. ऋषी म्हणतात की शरीराच्या आत अंतःकरणातील गुह्य गुहेमध्ये एक नित्य वास्तव्य करत आहे, परंतु याची दखल जशी घ्यायला पाहिजे तशी घेतली जात नाही. आपण जन्माला येतो ते याच्या आगमनामुळेच. आपण श्वास घेतो आणि जीवित राहतो तो याच्यामुळेच. तसेच आपण मृत होतो ते याच्या जाण्यामुळेच. यात आपल्याला त्याच्याकडून काहीही विचारले जात नाही याचे आश्चर्य वाटते, कारण आपण आपल्याला त्याच्यापासून अलग निराळे समजत असतो. वास्तव्यात आपणच ते स्वतः आहोत. यामुळे वास्तवात आपल्याच आगमनामुळे आपल्या देहाचा जन्म होतो. आपणच श्वास घेतो आणि त्यामुळे आपला देह जीवित राहतो. आपणच देह त्याग करतो, त्यामुळे आपल्या देहाचा मृत्यू होतो. असे असूनही आपण त्याला म्हणजे स्वतःला अपरिचित राहतो, वंचित राहतो, अनभिज्ञ राहतो. ही स्वतःची जाण चल अचल, सजीव निर्जीव यामध्ये फक्त मानवालाच येऊ शकते. ती बौद्धिक प्रगल्भता फक्त मानवातच आहे. इतरे जनांना याची जाण नसली तरी ते स्वभावतःच सहजच नैसर्गिक आचरण करतात आणि त्यामुळे सुखदुःखात आयुष्य न जगता आनंदात जगतात. काही घडले तरी सहजच पुढील वाटचाल सुरू करतात. उसासे नाही, सूड नाही, ईर्ष्या नाही की काही नाही. माणसासाठी हा संदेश आहे, उपदेश आहे, आर्जवी सांगणे आहे की स्वतःला ओळखायला शिका. ते परम नित्य सत्य तत्व तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही आरशाच्या पुढेही नाही आणि मागेही नाही. तुम्हीच ती जाणीव आहात. स्वतःला ओळखलेत की उर्वरित जगताची सत्य ओळख होईल आणि तुम्ही सुखदुःखामधून आनंदात परावर्तित व्हाल. पंच महातत्वे. ऋषी म्हणतात की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना तो धारण करून त्यातच तो विहार करत असूनही यापैकी त्याला कोणीही जाणत नाही. ते परमचैतन्य आहे. त्यामधून महाविस्फोट झाला आणि विश्वे बाहेर आली. ती त्याला आकर्षित राहून स्वतःसह त्याच्या सभोवतीही फेरे घेऊ लागली. यामुळे प्रत्येका सभोवती सीमा, परीघ, क्षितिज तयार झाले. याला आकाश असे आपण म्हणतो. त्यात त्याच्यातील चैतन्यमय अंश चळवळ वळवळ करत असल्यामुळे वायू निर्माण झाला. चैतन्य स्वतः स्वयंभू तेज आहे. वायूपासून पाणी निर्माण झाले. पाण्यातील घट्ट पदार्थापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमधून इतर महातत्वांच्या संयोगाने अनंत अनंत वस्तू जगत निर्माण झाले, निर्माण होत राहिले. पृथ्वी सृजन करू लागली. वायू, पाणी यामध्ये सजीव निर्माण झाला. हे सर्व सांगण्याचे प्रयोजन असे आहे की या सर्व घडामोडी तो अंशात्मक स्वरूपात या निर्माणाच्या मध्ये केंद्रात अडकला. विश्वाच्या केंद्रामध्ये ग्रह, गोल, तारे यांच्या केंद्रामध्ये, तसेच सजीव निर्जीव यांच्याही केंद्रामध्ये अडकला. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी हे सांगितलेले आहे. आज अगदी अलीकडे न्यूटनला याचा उलगडा झाला आणि आता आपण याला गुरुत्वाकर्षण असे म्हणू लागलो. यात एक विलक्षण घडले की यामुळे बाह्य जाणीव होऊ लागली तरी अंतस जाणीव नष्ट झाली. त्या केंद्रस्थानी असलेल्याची जाणीव राहिली नाही. सारी जाणीव परिघावर सुरू झाली. या सर्वाला धारण करणारा त्या केंद्रावर अनभिज्ञ राहिला. ऋषी म्हणतात की पंचमहातत्वांना धारण करणारा, त्यातच विहार करणारा जाणला जात नाही, कारण त्याच्या चैतन्यामुळे परिघावर जे घडते ते चांगले जाणवते आणि त्यातच लक्ष लागले. त्यामागील कलाकार अनभिज्ञच राहिला. आपली ज्ञानेंद्रिये देहाच्या बाह्य भागी आहेत. त्यांची जाणीव देहाच्या बाहेर आहे.
यामुळे त्यांना देहाच्या बाहेर जे घडते त्याचे ज्ञान होते. त्या आधारे ती आपल्याला आयुष्य जगायला उद्युक्त करतात. बाह्यभागी वस्तू जगताच्या उपभोगांची इतकी महामोहमय आकर्षणे आहेत की आपण देहाच्या बाह्यभागी कोणत्या शक्तीमुळे ज्ञान ग्रहण करतो याचा पोच राहत नाही. ती आत्मशक्ती सदा अनभिज्ञच राहते. अंतस इंद्रिये. ऋषी पुढे सांगतात की मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अव्यक्त जीव यांना तो धारण करून त्यातच संचार करत असूनही त्याला कोणीही जाणत नाही. पंचमहातत्वे, पंच ज्ञानेंद्रिये ही देहाच्या बाह्यभागी आहेत. ती त्या अंतस चैतन्याला जाणत नाहीत. हे एक वेळ आपण समजू शकतो, परंतु येथे ऋषी सांगतात की मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अव्यक्त जीव ही तर देहाच्या आत आहेत आणि तरीही ती त्या अंतस चैतन्याला जाणत नाहीत. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अव्यक्त जीव ही पंचकडी बाह्य ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे भौतिकाचे उपभोग घ्यायला देहाला उद्युक्त करण्याच्या उद्योगात रत असतात, रममाण असतात. भौतिक उपभोगांच्या महाविलक्षण आकर्षणामुळे त्यांना आत अन्य काही आहे याची जाणीव होत नाही. इतकेच काय, तर आपल्याला हे सर्व करायला कोठून शक्ती मिळते याचाही पोच राहत नाही आणि त्यावर विचारही करायला सुचत नाही. अनेक जण असे आहेत की ते बाहेरील व्यापारात, व्यवहारात, उपभोगात इतके रमलेले आहेत की ते नावापुरतेच घरात असतात. त्यांचे सारे लक्ष बाहेर असते. त्यांच्यासाठी घर नावापुरतेच असते, पत्ता सांगण्यापुरतेच असते. बाकी त्यांच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असते. कुटुंबियांपेक्षा ते जास्त तास बाहेरील लोकांबरोबर असतात. तेच त्यांचे आयुष्य असते. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अव्यक्त जीव ही पंचकडी अशीच आहे. ती बाह्यभागी जरा काही खुट्ट झाले की देहादी इंद्रियांना उद्युक्त करते की पहा काय झाले ते आम्हाला कळवा. आम्ही लगेच त्याचे विश्लेषण करून तुम्हाला सांगतो की त्यात काही उपभोग घेणे शक्य आहे का. यामुळे ती अंतःशक्ती सदा अनभिज्ञच राहते. हरिओम.